प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून रोजगार मार्गदर्शन शिबिर, महत्त्वपूर्ण विविध कोर्सेसबद्दल प्रशिक्षण व प्रात्यक्षिक मार्गदर्शन अभ्यास उपक्रम राबवत अनेक तज्ञ प्रशिक्षकांकडून माहिती देण्यात आली। बिझनेस डेव्हलपमेंट, एक्झिक्युटिव्ह, फील्ड टेक्निशियन, एसी असिस्टंट इलेक्ट्रिशियन अशा विविध कोर्सेसबद्दलची सविस्तर माहिती देत व्यक्तिमत्व विकास, डेव्हलपमेंट मॉडेल, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, इंडस्ट्रियल भेट, स्किल काउन्सिलिंग तसेच प्लेसमेंटबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे व संस्थेच्या शिष्टमंडळाने विविध मेहनत घेत एका अभिनव उपक्रमातून केलेल्या कार्याने विद्यार्थ्यांमध्ये एक नवं चैतन्य व प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्या जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे सर्व सहकारी सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व माझे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की या आमच्या दोघांच्याही समविचाराने आम्ही आज येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळात असणाऱ्या नोकऱ्या आणि या नोकऱ्या कशा पद्धतीने आहेत, कोणत्या आहेत आणि त्याच्यासाठी नक्की आपण काय केलं पाहिजे, की नाहीतर नुसताच एक रोजगार मेळावा लावला आणि दुसऱ्या दिवशी आपण जैसे थे, तर असं काही आम्हाला करायचं नव्हतं आणि करायचंही नाही आहे आणि कधी असा आम्ही विचार पण केला नाही आहे। आम्ही हाच विचार केला आहे की पूर्णतः आपल्या इथला जो तरुण आहे, माझ्या इथला जो तरुण आहे, म्हणजे तो पनवेल, उरण, रायगडमधला असू दे, या तरुणाने नक्कीच मला वाटतं जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळी नक्कीच त्या पद्धतीच्या इंटरव्ह्यूला त्याने सामोरं गेलं पाहिजे असं माझं म्हणजे मानस होता की आपण आता इंटरव्ह्यूला जायचं आणि आपण तिथे घाबरायचो, अशातला काही पार्ट होऊ नये यासाठी खरं तर ही 1-1.5 वर्षापासून म्हणजे एअरपोर्ट अजून चालू व्हायला जवळजवळ 1 वर्ष आहे आणि आपण ती पूर्वतयारी केली पाहिजे। जसं परीक्षेचा अभ्यास आपण पहिलेच अभ्यासक्रमातून करतो तसाच त्या परीक्षेला जाण्याआधी आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आणि ती इच्छा प्रत्यक्षात उतरताना आज आम्हाला दिसतंय। कारण आंतरराष्ट्रीय विमानतळाला जेव्हा दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ इच्छित होते तेव्हा सर्वात पहिले मला वाटतं विरोधी पक्षनेता म्हणून माझी बाईट होती आणि मी मला खरोखर भाग्यवान समजतो की अशा या दिबा पाटील साहेबांनी आमच्या सर्व इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम केलं, सगळ्यांनाच। मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे कोणी राहायला आला तरी त्यालासुद्धा न्याय देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते खूप अग्रेसर राहिले आणि खरोखर मला कुठेतरी सार्थ अभिमान वाटतो की मी सुद्धा एक शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य कार्यकर्ता म्हणून आज जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी या रोजगारासाठी आम्हाला एक पाऊल उचलायची हिंमत आज दिबा पाटील साहेबांमुळे आणि शेतकरी कामगार पक्षामुळे झाली। आणि खरोखर आज हे आत्ता प्रशिक्षण आपण बघाल तर या प्रशिक्षणामध्ये देखील आज आम्हाला वेगवेगळे सगळे जुळत गेले आणि ते पण असे नाही कोणी एअरलाईन्समध्ये 15-20 वर्ष काम केलेलं आहे, कोणी एअरलाईन्ससाठी जॉब तिथे देतात तर त्या एजन्सीज आहेत, या एजन्सी आज विनामूल्य आमच्याकडे सहकार्य मागायला आलेत आणि विनामूल्य आपल्या इथल्या तरुणाला ते शिकवायला तयार झालेले आहेत आणि मी खरोखर त्यांना देखील धन्यवाद देतो की आपण आमच्या या विनंतीला मान देऊन आपण इथल्या तरुणाला किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरुणाला आपण इथे प्राधान्य देऊन त्याला शिकवणार, त्याची पूर्ण तयारी करणार आणि मग त्याला इंटरव्ह्यूला जाऊन तो स्वतःहून इंटरव्ह्यू देऊन तो त्याच्या ताकदीवर, त्याच्या हिमतीवर तो पास होणार आणि जॉबला लागणार। तो आनंद आम्हाला एक वेगळाच आनंद असेल असं मला वाटतं। येत्या काही दिवसातच आम्ही या ॲक्च्युअल नोकऱ्या लावण्याच्या तयारीत आहोत आणि तशी आमची तयारी झालेली आहे आणि सोबतच मला सांगायला आवडेल की हा वर्षाचा कालावधी एअरपोर्ट चालू व्हायला असताना मध्ये या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनात आलं आणि गेल्या 5-7 दिवसापासून हे माझ्या मनात चालत होतं। कारण आज जवळजवळ 4था शिबिर चालू झाला आहे आणि आपण नक्की विमानतळ चालू व्हायला अजून 8-10 महिने तर आहेत, तर काहीतरी या मुलांसाठी आत्ता नोकरीसाठी केलं पाहिजे। तर आम्हाला टाटासारखी एक अग्रगण्य कंपनी ज्याला देवदूत आपण म्हणतो, कारण त्यांनी या कोविडमध्ये एवढं देवाला म्हणजे देवासारखं काम त्यांनी केलं की सगळ्यांना मदत करणं, पूर्ण भारतातील नागरिकांना मदत करणं त्यांनी केलं, अशी कंपनी आज शेतकरी कामगार पक्ष आणि जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेसोबत जोडली गेलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रेनिंग देणार असं आम्हाला सांगितलं आहे आणि तिथे जे ट्रेनिंग घेतील ती ट्रेनिंग जे विद्यार्थी किंवा जे आपले तरुण मंडळी पूर्ण करतील त्यांना 100% जॉब लावण्याची
त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग काही 1.5 महिन्याची आहे, काही 3 महिन्याची आहे, अशा पद्धतीने ट्रेनिंग आहे. तर माझी तरुणांना माझी विनंती आहे की आपण नक्की एअरपोर्टला लागेपर्यंत किंवा एअरपोर्टला आम्ही लावतोयच, परंतु तोपर्यंत आपण ही ट्रेनिंग घेऊन सध्या आपण इथे जॉबला लागून आपण नक्कीच पुढच्या 7-8 महिन्याचा तुम्हाला अनुभव देखील असेल. मग तो अनुभव आणि आपण हे घेतलेलं ट्रेनिंग हा मोठा दांडगा असा अनुभव तुमच्याकडे असेल तर एअरपोर्टला लागायला नक्कीच माझ्या मनात तरी तुमच्यासाठी तीळ मात्र शंका राहणार नाही. आणि कुठेतरी एवढं केल्याचा आम्हाला देखील सार्थ अभिमान, आमच्या नेत्यांनी जे आमच्यासाठी शिकवण दिली आम्हाला, ती शिकवण कुठेतरी सार्थ झाली असं आम्हाला वाटेल, असं मला वाटतं. बघितलं की पहिली जेव्हा ही घेतली, पहिली त्यांची रोजगार मेळाव्याची बैठक घेतली, त्यावेळेस 750हून अधिक तरुण या बैठकीत सामील झाले होते. मग आमच्या लक्षात आलं की 750 जणांमध्ये कोणाला फोन येतोय तरी आम्ही सांगितलं की सायलेंट ठेवा, परंतु शेवटी कोणाला इमर्जन्सी आहे. तर आम्ही नंतर आमच्या दुसऱ्या बैठकीच्या वेळी आम्ही ठरवलं की आपण आता 50-60 जणांची बॅच घेतली पाहिजे. मग अशा जवळजवळ आता 17 ते 18 बॅच आमच्या ऑलरेडी नोंदणी झालेल्या आहेत आणि त्याच्यातून पण त्या 50-60 जणांमधून आम्ही कोणी 10वी फेल आहेत तर ते समजा त्याच्यात 10-12 जण असतील तर त्यांची वेगळी शिकवण, 10वी पास आहेत त्यांची वेगळी शिकवण, 12वी पास आहेत त्यांची वेगळी शिकवण, असे 3-4 प्रकारच्या रूम्स आम्ही करून त्या रूममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण आम्ही देतो.